नमस्कार, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटेसे आणि सुंदर असे एक चौरंग बघणार आहोत। तर ह्या चौरंगामध्ये आपण स्वस्तिकची डिझाइन इन्क्लूड केलेली आहे। यामध्ये आपण 5 नंबरचे मोती यूज केलेले आहेत आणि 3 कलर आहेत, पिवळा, ऑरेंज आणि पांढरा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आपण इथे 50 नंबरचा वायर घेतलेला आहे। त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची। त्यानंतर आपल्याला 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला 1 ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सुई समोर घेऊन जायची आहे, 2 मोत्यातनं सुई काढायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता इथे आपल्याला 2 पांढरे आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत सुई काढायची आणि 2 मोती समोर जायचे। त्यानंतर परत 1 ऑरेंज आणि 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढायची। त्यानंतर आपल्याला परत 2 मोती समोर जायचे आहेत आणि पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। आता ह्यावेळी परत पहिलीवाली स्टेप, 2 पांढरे आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। तर त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला परत 2 मोती समोर घेऊन यायचे आहेत आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा यावेळी 3ही पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि परत 2 मोत्यातनं सुई आपल्याला समोर फिरवून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक अशी चौकोनी पट्टी इथे बनवायची आहे। त्यानंतर परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ही पट्टी अशा प्रकारे आपल्याला वाढवत न्यायची आहे। आता परत 2 मोत्यातनं सुई आपण इथे समोर काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला 1 ऑरेंज आणि 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही पट्टी आपल्याला अशीच वाढवत समोर घेऊन जायची। त्यानंतर 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि समोरचा जो टोकाचा मोती आहे तिथनं सुई बाहेर काढायची। त्यानंतर परत एकदा 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत, ठीक आहे। आणि हे बघा आपण इथे 3-3 मोती, टोटल असे 3-3 मोती आपण ओवत ही जी लाईन आहे, ही जी चौकोनी पट्टी आहे ती वाढवत आहोत। आता बघा इथे आपण परत 3 मोत्यातनं सुई आपण इथे बाहेर काढलेली आहे। आता आपल्याला उजवीकडे ही डावीकडे किंवा कुठल्या एका साईडकडे ही जी लाईन आहे ती वाढवायची आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून समोरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे। त्यानंतर 2 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आणि मागचे जे 2 ऑरेंज कलरचे मोती दिसत आहेत त्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि 1 ऑरेंज कलरचा चौकोन इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे झूम करून दाखवलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला बघा समोरच्या 3 मोत्यातनं, तर 2 ऑरेंज आणि समोरचा एक जो पांढरा मोती दिसत आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आता जे मोती आहेत, रंगीत मोती, ते आपल्याला ओवत जायचे आहेत। फक्त आता इथे आपल्याला 2-2 मोती ओवत जायचे आहेत। तर बघा 2 पांढरे मोती ओवले, परत सुई आपण 3 मोत्यातनं फिरवून घेतली। त्यानंतर परत 1 पांढरा आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवून घेतलेला आहे आणि मागचे जे 2 पांढरे मोती आहेत त्या मोत्यातनं सुई आपण इथे काढून घ्यायची आहे। तर बघा याच्यामध्ये हे जे चौरंग आपण बनवलेलं आहे यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे। फक्त आपल्याला अशी ही चौकोनी जी पट्टी आहे ती बनवून घ्यायची आहे। फक्त यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपण कुठल्या रंगाचे मोती इथे वापरलेले आहेत। त्यानंतर 2 ऑरेंज कलरचे मोती वापरायचे आणि चौकोन बनवून घ्यायचा आहे। परत 1 ऑरेंज चौकोन झाला। त्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे सुईमध्ये ऑरेंज कलरचे मोती ओवत हे 3 चौकोन बनवून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा आता शेवटी यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर व्हिडिओ तुम्हाला फास्ट वाटत असेल तर व्हिडिओचं स्पीड स्लो करायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मोती जे आहेत ते ओवून घ्यायचे आहेत। शेवटी मात्र आपण 2 पांढरे मोती ओवून घेतले। त्यानंतर सुई आता फिरवायची आहे आणि बघा उजवीकडे जो पांढरा मोती आहे दिसतो आहे, एकदम कडेला जो उजवीकडे जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर आपल्याला आता इथे परत मोती ओवायला सुरू करायचे आहेत। सगळ्यात आधी 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे, त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे। तर बघा
आपल्याला ना अशा प्रकारे ही जी स्वस्तिकची जी डिझाईन आहे ती ह्या चौकोनावर बनवून घ्यायची आहे आणि हा चौरंगाचा जो वरचा भाग आहे तो इथे बनणार आहे. जर तुम्ही इथे प्लेन म्हणजे फक्तच पांढरा कलर किंवा कुठलाही एकाच कलरचा चौकोन बनवत असाल तर तुम्हाला असे वेगवेगळ्या रंगाचे मोती ओढण्याची काहीच गरज नाही. फक्त पहिले म्हणजे पांढऱ्या कलरची आपल्याला एक चौकोनी पट्टी जस्ट बनवून घ्यावी लागेल. 8x9ची ही पट्टी जी आहे, 8 उभे स्क्वेअर आणि 9 रुंदीला स्क्वेअर्स आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे जे चौकोन आहे याच्यामध्ये आपण स्वस्तिकची डिझाईन दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला दिलेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्यानुसार आपल्याला मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. बघा अशा प्रकारे सुई आपण काढून घेतली. त्यानंतर एक ऑरेंज आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. आता हीच प्रोसेस आपल्याला अशा प्रकारे रिपीट करत जायची आहे. ॲक्च्युली हा जो चौरंग आहे तो आम्ही यूट्यूबवरतीच बघितलेला होता आणि एवढा सुंदर, एवढा क्यूट असा हा जो चौरंग आहे तो दिसतो की ह्याला बघितल्यावर बनवल्याशिवाय राहावत नाही. बघा आता इथे आपल्याला एक पिवळा मोती घ्यायचा आहे. इथे नवीन कलर आलेला आहे. एक पिवळा आणि एक ऑरेंज कलरचा मोती आपण ओवून घेतलेला आहे. ठीक आहे. तर आपण बोलत होतो की हा जो एकदम क्यूटसा छोटूसा जो चौकोन आहे तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. छोटेसे आपले जर मूर्ती असतील तर ह्या चौकोनावरती ठेवायला खूप सुंदर दिसणार आहेत आणि डेकोरेशन पर्पजने देखील तुम्ही हे जे चौरंग आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तर बघा रियुजेबल आणि एकदम टिकाऊ असे हे जे चौरंग आहेत ते बनणार आहे. तर आपल्याला अशा प्रकारे 2-2 मोती ओवत ही लाईन पुढे घेऊन जायची आहे. फक्त कुठल्या रंगाचे मोती आपण इथे ओवलेले आहेत तेवढं मात्र तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, जे की आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलंही आहे आणि लिहून पण दिलेलं आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. तर तुम्ही व्हिडिओ थोडासा स्लो करून देखील बघू शकता, कारण व्हिडिओ स्लो जर केला नाही तर तो खूप जास्त लांबवला जाईल. आपला जो टाईम आहे तो जास्त होईल, त्यामुळे आपण थोडासा फास्ट घेतलेला आहे व्हिडिओ. पण तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन व्हिडिओला स्लो करून तिथनं हे जे मोती जे आहेत कुठल्या रंगाचे ओवलेले आहेत ते तुम्ही तिथे बघू शकता. ठीक आहे. बघा 2 ऑरेंज कलरचे मोती ओवले. त्यानंतर सुई आपल्याला समोर फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा आपण इथे हे जे हा जो धागा आहे ना तो पूर्ण 3-3 मोत्यातनं फिरवून घेत आहोत, जेणेकरून मध्ये तो जो पांढरा धागा आहे तो दिसणार नाही आणि एकदम नीट अँड क्लीन असं जे आपलं चौरंग आहे ते बनून तयार होईल. आता परत एकदम उजवीकडच्या मोत्यातनं सुई काढल्यावर पहिली वेळेस मात्र फक्त आपल्याला 3 मोती ओवायचे आहेत. जसं आपण इथे 2 पांढरे आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवला. त्यानंतर 3 मोत्यातनं सुई फिरवायची. बघा खालचा 1 पांढरा आणि त्यानंतर त्याच्यासमोर दिसणारे 2 ऑरेंज कलरचे मोती. ह्या 2 मोत्यातनं आपण इथे सुई समोर जी आहे ती आणून घ्यायची आहे, फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर आता मात्र आपल्याला फक्त 2-2च मोती ओवायचे. तर पहिले 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे. त्यानंतर सुई आपल्याला फिरवायची आहे आणि समोर घेऊन जायचं आहे. तर तुम्ही इथे लक्ष दिलं असेल की आम्ही पक्कडचा यूज करत आहोत. तर जर तुम्हाला सुई ओढण्यासाठी त्रास होत असेल, जर धागा जर सुई त्या मोत्यातनं निघत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पक्कडचा उपयोग देखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर होईल. आणि जर तुम्ही 30 नंबरचा धागा घेतला तर देखील हे जे चौरंग आहे तो उत्कृष्टरित्या बनून तयार होईल. दोन्ही म्हणजे 30 नंबरचा किंवा 50 नंबरचा कुठलाही धागा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. आता आपल्याला परत इथे बघा 2 पिवळ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि पिवळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि सेंटरचा जो चौकोन आहे तो आपण इथे पिवळ्या कलरने बनवलेला आहे आणि बाकीचा जे स्वस्तिक आहे तो आपण केशरी कलरने बनवलेला आहे. तर तुम्ही तुमच्या रंगाचा तुम्हाला ज्या कोणत्या फेवरेट कलर असेल त्या कलरचे मोती इथे ओवून त्याप्रमाणे हा जो चौरंग आहे तो तुम्ही बनवून घेऊ शकता. आता वेगवेगळ्या सणामध्ये छोट्या छोट्या मूर्त्या यावरती ठेवून तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. देवघरामध्ये देखील आपण छोटेसे असे चौरंग जे आहेत ते आजकाल वापरत आहोत. तर ते जे आहे पाण्याने वगैरे खराब होऊ शकतात. तर हे जे मोत्यांचे चौरंग आहेत ते पाण्याने देखील खराब होणार नाहीत आणि तुम्ही स्वच्छ धुवून पुसून याला रियूज करू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशा प्रकारे वाढवत घेऊन जायची आहे समोर आणि ही जो स्वस्तिकची डिझाईन आहे ती आपण इथे कंप्लीट करत आहोत. 2-2 मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत.
तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही स्टेप आपल्याला कंप्लीट करून घेत जायची आहे.
तर बघा आपलं हे जे स्वस्तिकची जी डिझाईन आहे ती ह्या चौकोनावर बनवून इथे तयार झालेली आहे. त्यानंतरनं आपल्याला 1-2 मोत्यातनं सुई फिरवून गाठ बांधून घ्यायची आहे आणि बघा हे असं डिझाईन जे आहे ते तयार होतं. आता आपल्याला दुसरी चौकोनी पट्टी बनवून घ्यायची आहे 9x9 चौकोन असलेली. तर बघा त्यासाठी आपल्याला परत 4 पांढरे मोती होऊन घ्यायचे आहेत आणि हा जो चौकोन आहे तो प्लेन फक्त पांढऱ्या मोत्यांनीच बनवायचा आहे. यामध्ये दुसरा कुठलाच कलर यूज करायचा नाही आहे. तर 3-3 मोती पहिले 4 मोती होऊन घ्यायचे, त्यानंतर 3 मोती व्हायचे आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चौकोन बनवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं बघा आता ती जी दुसरी नंबरची लाईन आहे, ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर इथे 3 पांढरे मोती होऊन घ्यायचे आहेत. 3 पांढरे मोती व्हायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं त्याच्या बाजूचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. 2 पांढरे मोती व्हायचे आणि आता ह्याचा मागचा एक आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं परत समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आपल्याला इथे परत 2 पांढरे मोती होऊन घ्यायचे आहेत आणि बघा परत एकदा मागचा एक आणि त्याच्या खालचा एक अशा 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढायची आहे. तर बघा आपण इथे व्हिडिओला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतरनं आता खालचा एक पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता बघा आता आपल्याला ना 2 साईडला एक पांढरे मोती आहे, तर समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं पहिले सुई काढून घ्यायची. आता ह्यावेळी मात्र आपल्याला फक्त एकच पांढरा मोती होऊन घ्यायचा आहे. एक पांढरा मोती व्हायचा आणि मागचा एक, खालचा एक आणि म्हणजे बघा उजव्या साईडला एक पांढरा आहे, डाव्या साईडला एक पांढरा आहे आणि खाली एक पांढरा आहे. तर ह्या तीनही मोत्यातनं सुई फिरवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुई आपल्याला समोरच्या आता वरती जे 4 मोती दिसत आहेत तिथल्या बघा डावीकडच्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर परत एकदा आपण आता इथे 3 पांढरे मोती होऊन घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढलेली आहे त्या मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर आपण इथे काय करत आहोत, चौकोनचा जो पाय आहे चौरंगाचा जो पाय आहे तो इथे बनवत आहोत. तर त्यासाठी आपल्याला मागचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. खालच्या एका मोत्यातनं सुई समोर फिरवायची, 2-2 पांढरे मोती व्हायचे आणि असं 2 वेळेस केलं की बघा आता तिसऱ्या वेळी नेक्स्ट टाईम अजून परत एकदा आपल्याला 2 पांढरे मोती व्हायचे आहेत आणि मागचा एक आणि खालचा एक अशा 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची जेणेकरून चौकोनी म्हणजेच 4 मोती जे आहेत ते कंप्लीट होतील. त्यानंतरनं बघा आपण इथे व्हिडिओ स्लो करून दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल की हे जे पाय आहे हा जो चौरंगाचा जो पाय आहे तो इथे कसा बनत आहे. त्यानंतरनं खालच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. आता बघा डावीकडे एक आणि उजवीकडे एक असे 2 मोती ऑलरेडी आहे, त्यामुळे फक्त एकच मोती व्हायचा आहे आणि मागे असलेले ऑलरेडीचे जे 3 मोती दिसत आहेत आपल्याला त्या 3 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. परत आपल्याला वरती जे 4 मोती दिसत आहेत त्यातला जो डावा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. ठीक आहे, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हा जो स्टँड आहे तो इथे आपण बनवलेला आहे. आता एकदा आपण सर्व मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे जेणेकरून तो जो पाय आहे तो एकदम व्यवस्थित घट्ट असा बनेल. ठीक आहे, बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई जी आहे 4ही मोत्यातनं फिरवायची, एका मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतरनं 3 ऑरेंज कलरचे मोती होऊन घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आत्ता सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. त्यानंतरनं समोरचा पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, त्यानंतरनं परत आपल्याला इथे आता 3 ऑरेंज कलरचे मोती व्हायचे आहेत आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्या पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. बघा इथे वरच्या साईडला 4 पांढरे मोती दिसत आहेत, तर त्या 4ही पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि 3-3 ऑरेंज कलरचे मोती आपल्याला इथे होऊन घ्यायचे आहेत. ठीक आहे, यावेळी प्रत्येक पांढऱ्या मोत्यातनं आपण 3-3 ऑरेंज कलरचे मोती इथे काढून घेत आहोत. असं केल्याने काय होईल, तो जो स्टँड आहे, तो जो पाय आहे चौरंगाचा तो अधिक मजबूत बनेल आणि त्यावरती जेव्हा तुम्ही काही वस्तू ठेवणार आहात तर ते व्यवस्थित त्याच्यावर टिकून राहील, चौरंग जो आहे तो हलणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो एक पाय आहे चौरंगाचा, एक पाय हा जो स्टँड आहे तो बनवून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर हे जे स्टँड आहे ते दिसून येत आहे. त्यानंतरनं सुई आपल्याला 1-2 मोत्यातनं फिरवायची आणि गाठ मारून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे चौरंगाच्या खालच्या साईडला जे 4 पाय असतात त्यापैकी एक पाय जो आहे तो आपण इथे बनवून घेतलेला आहे. ठीक आहे, आलं लक्षात.
तर त्यानंतर आपल्याला सुई फिरवायची आहे, जेणेकरून अजून टाईट बसेल आणि गाठ मारून घ्यायची. त्यानंतर चारही बाजूला असे 4 पाय जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता चौरंगाची खालची साईड जी आहे ती बनलेली आहे आणि वरचं हे जे स्वस्तिकची डिझाईनची साईड आहे ती देखील बनलेली आहे. आता ह्या दोघांना आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, कडेच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची, एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आणि दुसरी स्वस्तिक डिझाईन असलेला जो पार्ट आहे त्यातला एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर परत एक आता इथे पिवळा मोती ओवायचा आहे आणि खाली बघा तो जो पांढरा मोती आहे खालच्या साईडचा जो पांढरा मोती आहे. ठीक आहे, आता 2 पार्ट झाले ना. तर आपल्याला ह्या दोन्ही पार्टला जॉईन करायचं आहे है ना, एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. तर ते आपण एक ऑरेंज कलरचा आणि एक पिवळ्या कलरचा अशा 2 कलरच्या मोत्यानं इथे जोडून घेणार आहोत. तर आपल्याला जसं आपण याच्या आधी देखील भरपूर वेळा असं हे जे 2 पार्ट्स आहेत ते इथे जोडलेले आहेत. जसं की आपण तुळशी वृंदावन बनवताना देखील जोडलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक ऑरेंज आणि एक पिवळा मोती ओवत जायचं आहे आणि हे जे दोन्ही पार्ट्स आहेत ते इथे जॉईन करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3ही बाजूला जॉईन करून घ्यायचं आहे पहिले. त्यानंतर बघा आता ह्याला जी चौरंग आहे ना आपला, त्याला चांगली मजबूती मिळण्यासाठी तुम्ही असे जे पेपर आहे कार्डबोर्ड पेपर्स ते याच्यामध्ये टाकू शकता, जेणेकरून तो अजून जास्त मजबूत होईल. पांढऱ्या कलरचे पेपर टाकायचे आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालतं, पण जर तुम्ही टाकला तर ते जास्त मजबूत होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर परत ही जी बाजू आहे शेवटची बाजू ती आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. सेम आपल्याला एक ऑरेंज कलरचा आणि एक पिवळा कलरचा मोती अशा प्रकारे ओवत हे जे आहे चौथी जी साईड आहे ती लॉक करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपलं हे जे चौरंग आहे ते बनून तयार होतं आणि खूपच सुंदर आणि म्हणजे अगदी क्यूट असं हे जे चौरंग आहे तो बनून इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही प्लेन एका कलरचा देखील बनवू शकता किंवा अशी स्वस्तिकची डिझाईन असलेलं देखील बनवू शकता. आता आपल्याला सुई 2-3 मोत्यातनं फिरवून घ्यायची आणि घट्ट अशी गाठ बांधून एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि मध्ये देखील जिथे कुठे धागा आपण कट करून घेतलेला आहे त्या ठिकाणी व्यवस्थित कॉटरीने आपल्याला जे आहे ते जाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून धागा एक्स्ट्राचा दिसणार नाही. तर बघा हा असा शेवटचा फायनल लुक जो आहे तो आपल्या चौरंगाचा दिसून येतो. अगदी क्यूटसा आणि सुंदर असं हे जे चौरंग आहे ते बनून तयार आहे. तर तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.